कसे व्हाल। मंडळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत चंद्रशेखर मोरेश्वर टिळक, कार्यकारी उपाध्यक्ष NSDL, 13 वर्ष NSDL मध्ये, मुंबई शेअर बाजारात 8 वर्ष, सेबी मध्ये 2 वर्ष आणि इंडसेक मध्ये 2 वर्ष अशी गुंतवणूक क्षेत्राशी संबंधित ज्यांची कारकीर्द आहे ते चंद्रशेखर टिळक आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। 1 एप्रिल 1992 ते 30 नोव्हेंबर 1993 या काळात सेबीवर प्रतिनियुक्ती, अशा प्रतिनियुक्तीवर जाणारा सर्वात तरुण अधिकारी ही त्यांची विशेष ओळख, पहिला महाराष्ट्रीय अधिकारी आणि सर्व भारतीय स्टॉक एक्सचेंज मधून एकमेव अधिकारी, अनेक आर्थिक घोटाळ्यात तपासणी अधिकारी म्हणून त्यांचा सहभाग, जागतिक मंदी या विषयावर 7 महिन्यात 90 भाषणं आणि 9 अंदाज बरोबर, गेली 24 वर्ष सातत्याने ते अर्थसंकल्पीय विश्लेषणाचे कार्यक्रम करतात। आजपर्यंत विविध विषयांवर 1500हून जास्त लेख प्रसिद्ध, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर अनेक व्याख्यानांचे कार्यक्रम त्यांचे झालेले आहेत आणि होत आहेत। अनेक संस्थांमध्ये ते मानद व्याख्याता म्हणून जातात। गुंतवणूक पंचायतन आणि गुंतवणूक गुरु, अर्थसंकल्प आणि भारतीय अर्थव्यवस्था यांसारखी त्यांची या विषयांवरची अत्यंत महत्त्वाची अशी पुस्तकं प्रसिद्ध आहेत। आजच्या संदर्भात लोकमान्य टिळक आजच्या पिढीचे अध्यात्म, बदलते अर्थकारण, बदलते समाजकारण, गुंतवणुकीचे समाजशास्त्र, गुंतवणुकीचे मानसशास्त्र या त्यांच्या सीडी प्रकाशित आहेत। सिकॉम आनंद भडकमकर अवॉर्ड, जायंट्स अवॉर्ड, कैलासभाई मेहता सेवा पुरस्कार, युनायटेड वेस्टर्न बँक पुरस्कार, नॅशनल सेव्हिंग्ज ऑर्गनायझेशन पुरस्कार या पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत। विविध माहिती प्रसारणांची माध्यमं, अनेक कार्यक्रम यातून सतत आपल्या भेटीला येणारे चंद्रशेखर टिळक आज आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधतायत। आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा। आजच्या कार्यक्रमाचे अगत्यशील आयोजक आणि श्रोते हो, सहकारी वक्त्यांचा उल्लेख करायला हवा होता, परंतु कदाचित वेळेच्या अभावी ते कार्यक्रम त्यांचं व्याख्यान झाल्यानंतर सभागृहात आता उपस्थित नाहीत म्हणून त्यांचा उल्लेख करत नाही। आयोजकांचं नाव आहे बाराखडी दिल से। आपल्या आयुष्याचं DS कुलकर्णी कसं व्हायचं याची अत्यंत दिल से मांडलेली बाराखडी आपण गेली 1.5 तास ऐकली। साधारणपणे सचिन तेंडुलकर खेळत असताना विराट कोहलीला पॅड लावून जेव्हा पॅव्हेलियन मध्ये बसावं लागतं तेव्हा काय वाटत असेल त्याचा अनुभव मी एक सहकारी वक्ता म्हणून घेत होतो। आणि खरोखरच कुलकर्णी साहेब दिल से बोलले असावेत, कारण अन्यथा अस्सल पुणेकराच्या तोंडून असं वाक्य गेलं नसतं की इतका दर्दी श्रोता त्यांना पुण्यात मिळत नाही, त्यामुळे भाषणाचा उद्योग करण्यासाठी त्यांना मुंबईत यावं लागतं। मी सुदैवी आहे, मी मुंबईचं पुणे असलेल्या डोंबिवलीचा बॉर्न अँड ब्रॉटअप असा कॅन्डिडेट आहे। एकंदरीतच कदाचित आयोजकांचा उद्देश तसा होता की नाही मला याची कल्पना नाही, परंतु 2 वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायांचं प्रतिनिधित्व करणारे आम्ही 2 वक्ते आहोत। कुलकर्णी साहेब त्यांच्या भाषणामध्ये असं म्हणाले की त्यांचा 1950चा जन्म आहे, माझा जन्म 26 मे 1960चा आहे। त्यामुळे एका वेगळ्या अर्थाने म्हणायचं झालं तर कुलकर्णी साहेब हे उद्योग क्षेत्राचं प्रतिनिधित्व करतात, मी सेवा क्षेत्राचं प्रतिनिधित्व करणारा असा पूर्णपणानं मनुष्य आहे। त्यांच्या व्याख्यानातला जो काही बॅटन तिथं होता तो पुढे नेण्याचा माझा प्रयत्न आहे। मला कल्पना आहे की साधारणपणे लिमिटेड ओव्हर्सचा सध्याचा जमाना आहे आणि त्याच्या पहिला पॉवर प्ले होऊन गेल्यानंतर नव्हे तर आता कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले जो असतो त्या 45 ते 50 या ओव्हरमध्ये मी खेळायला आलेलो आहे। पण तरी सुद्धा 2-3 महत्त्वाचे मुद्दे आपल्या समोर मांडण्याचा माझा विचार आहे। माझ्या विषयाचं शीर्षक जरी तुमच्या आयुष्याचे तुम्ही वॉरन बफे कसे व्हाल असा असला तरी मी मगाशी म्हटलं तसं जसं आपल्या आयुष्याचं DS कुलकर्णी कसं व्हायचं याची बाराखडी जशी कुलकर्णी साहेबांनी रंगवली तशी एकंदरीतच सेवा क्षेत्राची बाराखडी अत्यंत मनापासून पण वेळेचं पूर्ण भान पाळत, कारण आता जरी कारने फिरत असलो तरी डोंबिवलीला 8:34 पकडायची सवय आहे
त्यामुळे 8:32ला जर उडी मारली नाही तर 8:33ला प्लॅटफॉर्मच्या खालती राहावं लागतं याची मला कल्पना आहे. आणि उद्या जरी गुड फ्रायडे असला तरी त्याची सुरुवात इथंच व्हावी अशी काही माझी इच्छा नाही. कारण लॉ शिकत असताना आणि वित्तीय सेवा सांभाळत असताना एक गोष्ट मी शिकलो की टाइम इज द इसेन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. आणि इंग्लिश डिक्शनरी इसेन्सचा एक अर्थ सांगते इसेन्शियल आणि दुसरा अर्थ सांगते इसेन्स. त्यातली इसेन्शियल्स कुलकर्णी साहेबांनी सांगितले कुठच्याही पदार्थात इसेन्स हा नावापुरेसाच घालावा लागतो. त्यामुळे टाइमचं बंधन मात्र मी नावापुरता नव्हे तर पूर्ण नावानं पाळण्याचा प्रयत्न करीन. तुमच्या आयुष्याचा वॉरन बफे तुम्ही कसं व्हाल असं शीर्षक ऐकल्यानंतर मी कल्पना करतो की काही जणांना वॉरन बफे हे प्रकरण माहीत असेल, काही जणांना ते नसेल. एक अत्यंत वेगळी कथा तुमच्या समोर मांडण्यासाठी मी उभा आहे. कारण कुलकर्णी साहेबांच्या संपूर्ण भाषणाचं सूत्र हे ज्या उद्योग क्षेत्राचं ते प्रतिनिधित्व करतात त्याला अनुसरून होतं. मला त्याला कमी उल्लेखायचं नाही, कृपा करून तसा समज करून घेऊ नका. परंतु दुसऱ्या बोलणाऱ्या वक्त्यावरती नेहमी सदैव जबाबदारी असते की पहिल्याच्या मुद्द्याची जी दुसरी बाजू असेल तीही आपल्याला सांभाळावी लागते. आणि कदाचित 60ला किंवा 50 मध्ये जन्म झालेली व्यक्ती आता 60ला असल्यामुळे त्यांनी कदाचित असा विचार केलेला असावा की 60 सालात जन्माला आलेला 50चा गृहस्थ हे काम जास्त चांगलं करू शकेल. कारण मुळात जर हा कार्यक्रम तरुणांसाठी असेल आणि तरुणाई हे वयाचं वय नसतं तर ते मनाचं वय असतं, तर 60 वर्षाच्या माणसापेक्षा 50 वर्षाच्या माणसानं ते केलेलं जास्त बरं. कारण 50 हे वय असं आहे की 60 सारखं मी कृतार्थपणे जगलो असं म्हणण्याचं समाधान त्याच्या वाट्याला लिहिलेलं नसतं. आणि 30-40 सारखं मी लाथ मारीन तिथं पाणी काढीन असं म्हणण्याचीही त्याला भीती वाटत असते. कारण कुलकर्णी साहेबांच्या बिल्डिंग एवढ्या मजबूत असतात की लाथ मारले तर आमचंच तंगड तुटतं. आणि तेच असं म्हणले की पांढऱ्या कोटाकडे जायचं नाही. मग असं जर असेल तर उद्योग क्षेत्र ज्या पांढऱ्या कोटाकडे सध्या जाऊन राहिलंय गेली 20-22 वर्ष माझ्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये, त्यातनं 2 हातांनी नोकरीची भीक मागितली नाही तरी 2 हातांनी आपण किती जणांना सेवा देऊ शकतो याचा विचार मात्र जरूर करावा लागतो. कारण शेवटी कन्स्ट्रक्शन ह्या ज्या उद्योगाचं ते प्रतिनिधित्व करतात त्या क्षेत्राचं गमतीचं वैशिष्ट्य असं आहे की ते रूढार्थानं उद्योग नाही आणि ते रूढार्थानं सेवा नाही अशा संक्रमणाच्या काळामधलं ते क्षेत्र आहे. आणि माझी पिढी ज्या संक्रमणाचं प्रतिनिधित्व करते ती पूर्णपणानं मध्यमवर्गीय मराठी माणसांचं करते. त्यामुळे एका अर्थी कदाचित पुण्याच्या कसबा पेठेचं चित्र त्यांनी रंगवलं असेल तर मुंबईच्या सदाशिव पेठेचं चित्र रंगवायची जबाबदारी माझ्यावर आहे. कारण मला पूर्ण कल्पना आहे की आता या गच्च भरलेल्या सभागृहामध्ये बसलेले बहुतांश जण हे वित्तीय सेवांचं प्रतिनिधित्व करतात, ज्याला आपण सालीच्या आपल्या मराठीमध्ये फिनान्शियल सर्व्हिसेस असं म्हणतो. आणि मग या वित्तीय सेवांचं प्रतिनिधित्व करतो याचा जगाचा एक अनाभिषिक्त सम्राट, याचं नाव आहे वॉरन बफे. सम्राटाला वय नसतं हे जर साम्य करायचं असेल तर वॉरन बफेचं आजचं वय आहे 80 वर्ष. आणि तो आपल्याला आता सगळ्यांना जास्त माहीत व्हायचं कारण म्हणजे आत्ताच तो गेल्या महिन्यात आपल्या देशामध्ये येऊन गेला. एक जगातली अत्यंत धनाढ्य व्यक्ती, जे फोर्ब्स या जगप्रसिद्ध मासिकाच्या क्रमवारीनुसार जगातल्या 3ऱ्या क्रमांकाची ही धनाढ्य व्यक्ती आहे. ही किती श्रीमंत आहे याचा एक दाखला देतो. त्या माणसाची नेटवर्थ आजची, मी नेटवर्थ म्हटलंय, मी मार्केट कॅपिटलायझेशन म्हटलेलं नाही, ही फक्त $3,72,334 कोटी आहे. मला परत आकडा म्हणायला सांगू नका, मराठी मध्यमवर्गीय मनुष्य असल्यामुळे असे आकडे म्हणताना मला धाप लागते. आणि मी या क्षेत्रामध्ये जरी काम करत असलो तरी त्या दुसऱ्याच्या रकमा आहेत, आपल्या नाही ती बोच फार लागत असते. त्यामुळे एकंदरीतच्या सगळ्या विषयाशी संबंध मला वाटतं त्याचं नाव वारंवार घेतलं एवढंच माझ्या करता येईल. आणि नाहीतरी मराठी अध्यात्मात सांगितलंच आहे की वारंवार नाव घेतल्याने क्षणभर का होईना त्याच्यासारखं होता येतं. माझ्या स्वप्नांना इतकेच हे प्रेरणेचे पंख आहेत असं म्हणलं तरी हरकत नाही. हे सांगण्याचं कारण अशासाठी की या माणसाच्या आगमनाने एक अत्यंत वेगळी पद्धत जन्माला येणार आहे. त्यांच्या क्षेत्रातले वॉरन बफे कधी पोलीस इन्स्पेक्टरच्या रूपाने असतील, कधी बँकेच्या चीफ अकाउंटंटच्या रूपाने असतील, कधी बँक मॅनेजरच्या रूपाने असतील, कधी शंतनूरावांच्या किर्लोस्करांच्या रूपाने असतील, कुलकर्णी साहेबांनी मांडले. आज 50 आणि त्याच्या मागच्या खालची पिढी ज्या कार्याचं प्रतिनिधित्व करते त्याची पहुंच आता फक्त आपल्या देशाच्या उद्योग क्षेत्रापुरेशी राहिलेली नाही. आणि केवळ तुम्ही आणि मी किती चांगुलपणाने काम केलं याच्यावरती तुम्हाला आणि मला मिळणारं यश अवलंबून राहील अशा अर्थाचं क्षेत्र जरा सुद्धा वित्तीय सेवा हे नाही.
मराठी मध्यमवर्गीय माणसाला वित्तीय सेवांचं कौतुक पहिल्यापासून आहे. मी 80 साली बीकॉम झालो. आमचा 16-17 जणांचा ग्रुप होता. त्यातले 15 जण बँकेत लागले. मी एकमेव माकड असं होतो की म्हणला मी उपाशी राहीन पण मी बँकेत नोकरी करणार नाही. त्यावेळेला अशी एक भ्रामक कल्पना होती की मी चांगला क्रीडापटू होतो, चांगला अभिनयपटू होतो, ते केलं तर बँक पगारावर ठेवेल. त्यांनी ठेवलं नाही आणि एका गमतीच्या क्षेत्राला तिथून सुरुवात झाली. मला पूर्ण कल्पना आहे की माझा विषय आपल्या आयुष्याचा वॉरन बफे कसं व्हायला असा आहे. पण खरं सांगायचं म्हणजे वॉरन बफे हे एका व्यक्तीचं नाव नसतं. वॉरन बफे हे एका वृत्तीचं नाव असतं आणि त्या कुठच्याही वृत्तीशी आपण तेव्हा सहमत होऊ शकतो जेव्हा ते नातं आपण आपल्या मनाशी, आपल्या पदराशी, आपल्या स्वभावाशी, आपल्या आजीच्या अनुभवांशी जोडू शकतो. आणि मग असा अनुभव जोडत असता असता वॉरन बफे ज्या जागतिक गुंतवणूक क्षेत्राचा अनाभिषिक्त सम्राट आहे, त्या जागतिक गुंतवणूक क्षेत्राचं एक अत्यंत महत्वाचं अंग म्हणजे तुमच्या आणि माझ्या देशाचा शेअर बाजार किंवा भांडवल बाजार असा आहे. आणि गेली 24-25 वर्ष सातत्याने मी त्या क्षेत्राशी कार्यरत आहे. त्यामुळे कदाचित माझं संपूर्ण भाषण हे मी त्या क्षेत्रात केलेल्या कामाच्या खाल्ल्या मिठाला जागतोय असं तुम्ही म्हणलात तरी हरकत नाही. आणि ते मीठ जरा चांगी लागलंय. मी बिल्डर नसलो तरी वेगळ्या अर्थी फॅट बिल्डर मात्र नक्की झालोय. कारण कितीही प्रयत्न केला, कितीही वेगवेगळ्या अँगलनी उभा राहिलो तरी पोडियमच्या बाहेर लपलेलं शरीर तुम्हाला दिसतच आहे. मग हे जे क्षेत्र आहे हे कसं सुरू होतं, ह्या वॉरन बुफेची आणि माझ्या या क्षेत्रातल्या प्रवासाची सांगड घालत मी हे चित्र पुढे रंगवणार आहे. चिंता करू नका. आत्ता 9:07 झाली आहेत. 9:37 आपण आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरू केलेला असेल. या सांगण्यासाठीच गोष्ट अशासाठी की मुळात मीही असाच एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातनं पुढे आलो. जसं कोर्टाची पायरी चढायची नाही, पोलीस स्टेशनची पायरी चढायची नाही, त्यातलं आपलं पुढचं क्षेत्र होतं शेअर बाजाराची पायरी चढायची नाही. चांगला ICL UK मध्ये प्रोग्रामर होतो, चांगला ब्लू स्टार मध्ये फायनान्स ऑफिसर होतो, पण CA, कॉस्टिंग, कंपनी सेक्रेटरी असं काही केलं नाही. कारण कॉलेजच्या दिवसामध्ये बडबड करण्याचा धंदा खूप जोरात केला. आजही तो करतो. त्यामुळे 24 वर्षाचा आणि 16 वर्षाचा मुलगा घरी म्हणतो की माझ्या घराबाहेर मी पाटी लावली पाहिजे, येथे तोंड भाड्याने मिळते. वॉरन बफेने अशी अनेक तोंड भाड्याने दिली. मी फक्त ती जरा उशिरा सुरुवात केली. त्यामुळे तो 80व्या वर्षी $3,22,374 कोटी झाला. माझं म्हणणं इतकंच आहे, 60व्या वर्षी NSDL ने एवढी ग्रॅच्युटी जरी मला दिली तरी पुष्कळ बरं झालं. ती गमतीचा मुद्दा सोडो. पण या क्षेत्राकडे यायची सुरुवात आणि एकंदरीतच तेव्हापासूनच या क्षेत्राचं आंतरराष्ट्रीय अर्थकारणातलं वाढतं प्रारब्ध आणि वाढतं प्राबल्य या दोन्ही गोष्टी आपल्या पुढे मांडायच्या आहेत. या वॉरन बफेचं महत्व काय ते सांगतो. त्याला दोन्ही पैलू आहेत, चांगलेही आहेत आणि वाईटही आहेत. वाईट अशासाठी आहेत ते मगाशी म्हणले तसे संधी साधू आहे. तो जरा सुद्धा संधी सोडत नाही आणि तो किती सोडत नाही याचा एक क्लासिक किस्सा सांगतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आजकाल आपण ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिकेचा उल्लेख त्यांनी वेगळ्या संदर्भामध्ये केला. त्यांना ब्रिक्स राष्ट्र असं म्हणतो. ब्रिक्स हा दुसऱ्या अर्थाने शब्द वापरलात तर त्या विटा असं होतं. जेव्हा विटेवर वीट चढते आणि मध्ये कष्टाचं सिमेंट काढतं त्यातनं घर बनतं. तसंच या ज्या देशाच्या जगाच्या अर्थव्यवस्थेच्या 5 विटा आहेत त्याच्यामध्ये तुमच्या माझ्या मेहनतीचं आणि आपण संधी साधून उठवलेल्या फायद्याचं जर सिमेंट आपण भरू शकलो तर प्रगतीचं आणि नफ्याचं घर नक्की बनतं. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वॉरन बफे आहे. अत्यंत श्रीमंत घरात जन्माला आलेली ही व्यक्ती आहे. ही पार्श्वभूमी आपल्यापैकी कुणालाही असण्याची फारशी शक्यता मला दिसत नाही. ती असती तर तुम्ही या कार्यक्रमाला आला नसतात. त्याचे वडील अमेरिकन संसदेमध्ये सिनेटरमध्ये 4 वेळा निवडून आलेले होते. अमेरिकेत खासदार पदाला सुद्धा पक्षातलं तिकीट मिळवायला किती मेहनत करावी लागते हे प्रकार आपल्याला माहिती आहेत. आणि अशा माणसाची वडील 4 वेळा खासदार झाले होते. पण हे वडील जरा वेगळे होते. हे पहिल्यांदा सिनेटला निवडून आले आणि पहिल्याच सत्रामध्ये अमेरिकेच्या संसदेनं ठराव पास केला की खासदारांचे पगार वाढवण्यात येतील. आणि वॉरन बफेंचे वडील म्हणले की हा पगार वाढला तर लोकांना असं वाटेल की हा पगार वाढणार हे मला आधी कळलं होतं म्हणून मी खासदारकीची निवडणूक लढवली. आणि म्हणून त्यांनी सांगितलं मी जितके वर्ष खासदार म्हणून राहीन तितकी वर्ष आधीचाच पगार मी घेईन, वाढीव पगार घेणार नाही. असल्या बॅकग्राऊंडमध्ये हे चिरंजीव जन्माला आले. मग त्यांनी लहानपणापासून उद्योग सुरू केले. अमेरिकेतलं त्यावेळचं वातावरण आहे. 30 ऑगस्ट 1930चा त्यांचा जन्म आहे. आपल्या घराच्या समोर फुटपाथवरती च्युइंगम विक, फ्रुटीचे बॉक्सेस विक,
गोल्फ क्लबमध्ये टाकून दिलेले बॉल स्विक, पेपर्सचा मगाशी त्यांनी उल्लेख केला, आज जगातल्या 16 पेपर्सचा वॉरन बफे हा मालक आहे. कसे गमतीचे योगायोग असतात पहा. म्हणजे एवढ्या करता पल्लवी जोशी सारखा असंभव काढावं लागत नाही, हाही एक फायदा आहे. असेही योगायोग असतात, म्हणून तर आयुष्य असतं. आणि मग हे जे सगळं करत करत तो मनुष्य बेंजामिन ग्रॅहम नावाच्या गुरुचा विद्यार्थी झाला. जसं कुलकर्णी यांनी त्यांच्या शिक्षकांचा उल्लेख केला, आयुष्यात असा चांगला गुरु आल्याशिवाय, ज्या गुरुनं स्वतःची बाजारपेठ उघडलेली नाही असा गुरु. कारण मी शेवटी बाजारातला माणूस आहे, त्यामुळे त्या पेठेशी मला मोठा इंटरेस्ट असतो. म्हणजे बाजारपेठेतलं पेठे, कुणाचं आडनाव इथे पेठे असलं तर तशा अर्थी नाही. अशा प्रकरणामधनं हा मनुष्य शिकत गेला आणि त्याला पहिला धडा मिळाला की तो वर्गात पहिला आला आणि त्याची इच्छा अशी होती की बेंजामिन ग्रॅहम या माणसाच्या हाताखाली काम करावं. आणि बेंजामिन ग्रॅहमनं त्यांना सांगितलं की मी तुला घेतलं असतं पण आत्ता घेणार नाही. कारण त्यावेळेच्या वॉल स्ट्रीटमध्ये ज्यूना कोणीही नोकऱ्या देत नसत आणि बेंजामिन ग्रॅहम ज्यू होते. तर बेंजामिन ग्रॅहमनी वॉरन बफेला असं सांगितलं की मित्रा, तुझं कर्तृत्व चांगलं आहे, याबद्दल प्रश्न नाही, पण तुझी पार्श्वभूमी अशी आहे की तुला अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट म्हणजे आपल्या दलाल स्ट्रीटचं रूप तिथलं, तुला कोणीही नोकरी देईल, माझ्या ज्यूना कोणी देणार नाही, म्हणून मी देणार नाही. म्हणजे एकंदरीत मला वाटतं ही गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सांगायला हरकत नाही, कारण पहिल्यापासून अशी रिझर्वेशन्स असतात. आणि आत्ता टी.व्ही. मोहनदास पैनी सिनियरिटी का मेरिट हा जो विषय जोडलाय त्याची बीजं इथेही आहेत. अशाही अर्थी आपल्या आयुष्याचं वॉरन बफे व्हायचं असतं. तुमच्या माझ्यासारखा मनुष्य असतात तर म्हणला असता गेला उडत बेंजामिन ग्रॅहम, मी वो नाही उसका बाप सही. पण हा माणूस स्वतःच्या आपल्या गावी परत गेला, आपल्या गावी परत गेला, हे महत्वाचं. आणि तिथे वडिलांना सांगितलं मी राजकारणात येणार नाही, पण मी सेवा क्षेत्रातच राहणार, वित्तीय सेवा क्षेत्रात. आणि स्वतःची ब्रोकिंग फर्म्स सुरू केल्या आणि त्यातून स्वतःच्या माहितीतून संशोधनपर अहवाल करून या माणसानं शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. आणि बेंजामिन ग्रॅहम आपल्याला नोकरी देणार नाही हे माहीत असून सुद्धा त्यांनी निर्माण केलेले संशोधनपर अहवाल जणू काही अजूनही तो त्या बेंजामिन ग्रॅहमच्या वर्गात शिकतोय अशा पद्धतीने पाठवत असता. असं तो फक्त 3.5 वर्ष करत राहिला. एखाद्या मराठी मुलाने असं केलं असतं तर त्याचे मित्र आणि घरातले तू लोचट आहेस म्हणले असते. याच्या वडिलांनी विचारलं तू हे का करतोयस? तर वॉरन बफे एवढंच म्हटला, ज्यानं नाकारलं त्यानंच स्वीकारलं, याला यश म्हणतात. असा जर बाजार असेल तर मला ते करायचं आहे. आणि तिथून या क्षेत्राचा म्हणजे ज्यानं नकारातनं आपल्या क्षेत्राच्या करिअरला सुरुवात केली, मला वाटतं तुमचं आणि माझं विधिलिखित त्याच्यापेक्षा जरा सुद्धा वेगळं असणार नाही. अशा या वॉरन बफेचं, अशा या बेंजामिन ग्रॅहमचं चरित्र वर्णन करणारं पुस्तक माझं राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलं. त्याचा उल्लेख माझ्या परिचयामध्ये करण्यात आला. मला सांगायला आनंद, अभिमान, कौतुक सगळंच वाटतं की त्याची 8वी आवृत्ती 2 मार्च 2011ला आली होती आणि त्याची 9वी आवृत्ती काल बाजारात आली आहे. या दोन्ही प्रकरणातनं तुम्ही टाळ्या वाजवल्यात तेवढ्याच हाताने नंतर पुस्तक खरेदी केलं की तर निदान मला माझ्या आयुष्याचं वॉरन बफे होता आलं असं मला म्हणता येईल. हा कमर्शियल ब्रेक मी सुरुवातीलाच घेतलाय, आता माझ्या मूळ विषयाकडे वळतो. हे सांगणं महत्वाचं अशासाठी आहे की गेली 24-25 वर्ष सातत्यानं मी या माणसाचा अभ्यास करतोय. आणि मगाशी जो एक उल्लेख केला ते आत्मस्तुती म्हणून सांगत नाही, पण शेवटी काय असतं, आपला बायोडेटा आपल्याला प्रेझेंट करावा लागतो, म्हणून मी माझा बायोडेटा प्रेझेंट करतोय असं म्हणायला हरकत नाही. या वॉरन बफेनं गेल्या वर्षीच्या मे महिन्यामध्ये असं जाहीर केलं होतं की तो भारतात येईल. कारण त्याची एक संस्था आहे, त्याचं नाव आहे बर्कशायर हाथवे. त्याची ॲन्युअल जनरल मीटिंग होते. हल्ली मराठीत असाच शब्द वापरतात, कारण मी परवा एकदा सहज भाषणामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा असा शब्द वापरला तर माझे अनेक तरुण सहकारी आले आणि म्हणले तुम्ही नेमकं कुठची सभा मांडलात, म्हणून आपलं ॲन्युअल जनरल मीटिंग असंच म्हटलं. त्याला फक्त 65 ते 70 हजार लोक उपस्थित असतात आणि हा पठ्ठ्यात 7 ते 7.5 तास त्यांना उत्तरं देत असतो. तर गेल्या वर्षीच्या सभेमध्ये त्याला एका महिला भागधारकांनी म्हणजे वुमेन शेअर होल्डरनी, फिमेल शेअर होल्डरनी प्रश्न विचारला की कुठची आयुष्यात संधी राहिली असं तुम्हाला वाटतं? साधारणपणे आपल्याकडे असे प्रश्न साठी शांतीला किंवा अमृत महोत्सवाला विचारतात, आयुष्यात काही राहिलं का? तर तो म्हणला हो, भारतात गुंतवणूक करायची राहिली. मग त्यांनी त्या महिला भागधारकांनी प्रश्न विचारला मग भारतात केव्हा जाण्याचा विचार आहे? आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मार्च 2011. आपल्याकडचा तो बजेटचा सीझन होता.
आणि त्यावेळेला मी असं म्हणलं होतं की वॉरन बफे जेव्हा भारतात येईल त्यावेळेला तो पहिल्यांदा इन्शुरन्स पॉलिसी विकेल, त्या ऑनलाईन विकेल आणि तो बजाज फिन्सर्वशी टायअप करेल. तेव्हा बजाज फिन्सर्व नुसती बजाज ऑटोतनं बाहेर येत होती. या क्षेत्राची माहिती असलेल्या लोकांनाही कल्पना असेल की बजाज फिन्सर्व राहुल बजाज यांचे चिरंजीव चालवतात. पूर्वी ती बजाज ऑटोची कंपनी होती आणि तुमच्या लक्षात येईल की बजाज फिन्सर्व गेल्या 2 वर्षात मार्केट कितीही कमी जास्त झालं बाजारभावाच्या दृष्टीने तरी बजाज फिन्सर्वचे भाव एका पातळीवरती स्थिर राहिले आहेत आणि अनेक वर्षानंतर बजाज ऑटोनी एकाला एक बोनस दिलाय. हे मी जेव्हा मार्च 2011 मध्ये दिलं तेव्हा बजाज ग्रुपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी विचारलं तर शेखर असं बोलू नको ना, पाहिजे तर तुला नोकरी देतो, तू का आमच्या मागं लागला. म्हटलं मला तुझी नोकरी नकोय, मला माझा अंदाज हवाय. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की मार्च महिन्यात अगदी आपल्या मराठी पेपर सकट आपण पहिल्या पानावरती वॉरन बफेचा फोटो आणि जाहिरात पाहिली की जो त्याच्या ऑनलाईन पोर्टलवरनं जनरल इन्शुरन्सची पॉलिसी घेईल त्याला दिल्लीला होणाऱ्या त्याच्या चॅरिटी लंचला फुकट जाता येईल. अदरवाईज त्याच्या चॅरिटी लंचचं तिकीट फक्त $15,000 असतं. त्यामुळे हा अंदाज अशासाठी मांडला की असं व्यक्ती पैसे मिळवते आणि ती अनेक कोट्यावधी रुपयांनी देते आणि इतक्या देणग्या दिल्यानंतरही वॉरन बफे मगाशी मी सांगितलं त्या संपत्तीचे मालक असतात. ज्या बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्सच्या फाउंडेशनचा आपण उल्लेख करतो त्या फाउंडेशनला वॉरन बफे या माणसानं गेल्या 3 वर्षात फक्त $7.5 लाख मदत केलेली आहे. हा असा आवाक म्हणजे इतका बजेट कदाचित आपल्या देशातल्या अनेक राज्यांचं नसतं पण आणि